इथे मी 2 किलो ताज्या मटारच्या शेंगा आणून त्याचे दाणे काढून घेतले आहे. त्यापैकी हे कोवळे दाणे आपल्याला बाजूला काढायचे आहेत. आणखी आपल्याला 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ आणि 15 ते 20 आईस क्यूब्स लागणार आहेत. इथे आपल्याला छान परिपक्व झालेलेच मटार फ्रोझन मटार करायला वापरायचे आहेत. कोवळे वाटाण्याचे दाणे इथे आपल्याला नाही वापरायचे आहेत. इथे पातेल्यामध्ये 2 लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवायचे आहे. पाण्याला छान उकळी आली की यामध्ये 1 चमचा मीठ व 1 चमचा साखर घालायचे आहे. साखर आणि मीठ दोन्ही पण प्रिझर्वेटिव्हचं काम करतात. या उकळत्या पाण्यात मटार ॲड करून मिक्स करूयात आणि फक्त 1 मिनिट मटार पाण्यात उकळून घेऊयात. आता बाजूला दुसऱ्या पाण्यात बर्फाचे खडे टाकायचे म्हणजे आपल्याला अगदी थंडगार पाणी हवं आहे. मिनिटभर मटार उकळल्यावर बर्फाच्या थंड पाण्यात टाकायचे आणि या थंड पाण्यातच 4 ते 5 मिनिटे ठेवायचे आहेत. 5 मिनिटांनी हे वाटाणे पाण्यातून काढून चाळणीवर टाकायचेत व 10 ते 15 मिनिटे असेच राहू द्यायचेत आणि त्यानंतर सुती कापडावर 10 ते 15 मिनिटे हे वाटाणे पसरून घ्यायचे आहेत. आणि 15 ते 20 मिनिटे हे मटार पंख्याखाली असे कोरडे करायचेत. मटार कोरडे झाल्यावर एका डब्यात मटार भरून फ्रीजरमध्ये ठेवायचेत आणि वर्षभर पाहिजे तेव्हा मटार यूज करायचेत. व्हिडिओ आवडल्यास